ठाणे कोपरी अष्टविनायक चौक पर उप मुख्यमंत्री दही हंडी उत्सव 2025 के भव्य कार्यक्रम का आयोजन शिवसेना कोपरी विभाग द्वारा किया गया। कार्यक्रम की शोभा बढ़ाने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की प्रमुख उपस्थिति इस कार्यक्रम में रही। कोपरी के इस दही हंडी कार्यक्रम में राज्य भर से नामांकित गोविंदा पथक ने अपनी उपस्थिति दी। इसके साथ ही कार्यक्रम में सांस्कृतिक कार्यक्रम का भी आयोजन किया गया, जिसमें प्रथम पुरस्कार 1,11,111 रुपए के साथ आकर्षक ट्रॉफी का भी रहा। उसके उपरांत 8 थर लगाने वाले गोविंदा पथक को 21,000 का पुरस्कार, 7 थर लगाने वाले गोविंदा पथक को 11,000 का पुरस्कार, 6 थर लगाने वाले गोविंदा पथक को 6,000 रुपए का पुरस्कार। इसके साथ ही 5 थर लगाने वाले गोविंदा पथक को 5,000 रुपए का बख्शीश दिया गया, जहां पर सभी लाडली बहनों की बड़ी संख्या में उपस्थिति इस कार्यक्रम में रही। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी भारत माता की, बोल बजरंग, बोल बजरंग, हर 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 हर। उत्साह जोरात आहे, पावसाने अजून वाढवला आहे, जल्लोष दिसतोय। आज सगळीकडेच गोविंदाच गोविंदा आहे। माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहे, लाडके भाऊ सगळे आज एकदम बढिया बढिया। आणि हे आपले लाडके छोटे भाऊ, छोटू छोटू मेन कलाकार ते हेच लोक आहेत। महालक्ष्मी गोविंदा, सिद्धिविनायक गोविंदा, कळव्याचा राजा, अजून कोण आहे? शिवशक्ती गोविंदा पथक, कापूरवाडीचा राजा, तुझं पण स्वागत आहे। काय आहे? सगळे सगळे गोविंदा, सगळ्यांचं मनापासून स्वागत, मनापासून शुभेच्छा। मी एक सांगतो, हा गोविंदा ही ठाण्याची, आता ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे। आणि टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला गोविंदा अख्ख्या ठाण्यात, महाराष्ट्रात पसरला। आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, धर्मवीर आनंद, गोंधळ करू नका। तिथंच उभे राहा, तुम्ही सगळे फोटो देणार आहे, तिथंच उभे राहा जागेवर। साहेब सेल्फी घेतात, तिथंच उभे राहा जागेवर। सगळ्यांना विनंती आहे, काळजी करू। हर साल की तरह शिवसेना कोपरी विभाग द्वारा ये हर साल दही उत्सव का आयोजन किया जाता है। और इस दही महोत्सव में थाना, मुंबई काफी संख्या से लोग पथक आते हैं, महिला, पुरुष, बच्चे। अभी ये उत्सव बहुत ही धूमधाम से अभी साजरा कर रहे हैं लोग। थोड़ी देर में मुख्यमंत्री साहब भी खुद यहाँ पर सजाने वाले हैं। उनकी उपस्थिति यहाँ बहुत ही आनंद ये अभी हमारा मुख्यमंत्री के उत्सव का ये 5वां वर्ष। यांच्या मार्गदर्शनानुसार मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो। आणि मुंबई, ठाणे, कल्याण येथून बोरिवली या ठिकाणाहून सादर करतात। आपल्या मुलं बाळा वाट बघत असतात, त्याच्या आवडतेने सगळं सुखरूपपणे घरी जा। बड़ा आज जो दहीहंडी का त्योहार हमारे लाडके उप मुख्यमंत्री महाराष्ट्र के एकनाथ जी शिंदे साहब इनके मार्गदर्शन में हो रहा है और हर साल होता है। आज यहाँ पे उत्साह का वातावरण है, आप देख रहे हैं। और हर साल ये कार्यक्रम हम शिवसेना परिवार मिलके
सब पदाधिकारी मिलकर ये कार्यक्रम को और उत्साह और जोश से उनके मार्गदर्शन में करते हैं। तो आज हिंदू धर्म क्या है आपको बताने की जरूरत नहीं है। हिंदू धर्म हमारा आगे बढ़े और इस पे हमारे एकनाथ शिंदे साहब हमको प्रेरणा हमेशा देते रहते हैं और ये सब कार्यक्रम आगे हमको जोश उत्साह से मनाने के लिए हमको बल भी देते हैं। आप देखो महाराष्ट्र में जो जब से वो आए सीएम बने कितना उत्साह का वातावरण है। आज मुख्यमंत्री थे तभी भी उत्साह था, आज उपमुख्यमंत्री है तभी भी उत्साह का वातावरण है। और हमारे नरेंद्र मोदी और ये उत्साह का वातावरण हमेशा रहे, पूरे जग में हमारे महाराष्ट्र का नाम हो, शिंदे साहब का नाम हो, ये बस हमारे कृष्ण जी की प्रार्थना है। बस जय हिंद, जय महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2025 या कार्यक्रमात आम्ही युवा सेनातर्फे सगळ्या जमलेल्या गोविंदा पक्षांना हार्दिक अभिनंदन व आज दहीहंडीचे शुभेच्छा देऊ। त्याच प्रकारे आम्ही अशी आशा करतो आलेले दहीहंडी पदाधिकारी विलक्षण पदक लावावे आणि उतरावे आणि त्याचा आपण सगळ्या सुविधा डॉक्टर पोलीस सगळे इथे आहेत तरी कोणाला सगळ्या सुविधा सगळ्यांमध्ये नमस्कार, जय महाराष्ट्र। आज जरी ते उपमुख्यमंत्री असतील परंतु मुख्यमंत्री असताना त्यांनी दहीहंडी चालू केलेलं आहे। एक हिंदू संस्कृती जोपासण्याचा त्यांचा एक हेतू होता आणि हिंदू संस्कृतीच्या मागे हा सण देखील साजरा केला गेला पाहिजे आणि हा उत्साह मला वाटतं या टीममध्ये असाच साजरा केला पाहिजे, एक जोश मुलांमध्ये राहिला पाहिजे। याच सगळ्यांचा विचार करून उपमुख्यमंत्री सगळ्यांचे लाडके, मला वाटतं लाडक्या बहिणीचे लाडके बोलता पालन करतात अशा महत्वाने एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक पथकांनी सहभाग घेतलेला आहे। मुंबई असेल, ठाणा जिल्हा असेल, जिल्ह्यातले लोक आहे। प्रत्येकाच्या तोंडात एकनाथ शिंदे साहेबांचा नारा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि मला असं वाटतं की आज आणि आम्हाला आनंद देऊ